उद्धव ठाकरे पक्षाची आणि शरद पवार यांच्या पक्षाची पराभूत उमेदवारांसोबत बैठक झालेली आहे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, शरद पवारांनी पराभूत उमेदवारांना या बैठकीत काय सूचना केल्यात, त्याचबरोबर शरद पवार वकिलांची टीम उभी करणार असल्याचं सुद्धा समजतंय, काय अधिकची माहिती आहे? शरद पवार सीमा, माझा आवाज पोहोचतोय? तर शरद पवार यांनी सुद्धा आज पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केल्याचं मिळतं। म्हणजे ज्यांचे बाले किल्ले समजले जातात त्या बाले किल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे। आणि मी हे आज बोलत नाहीये, मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल। मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल। जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। तर या बैठकी संदर्भातच अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, शरद पवारांनी पराभूत उमेदवारांना या बैठकीत काय सूचना दिल्या, त्याचबरोबर शरद पवार वकिलांची टीम उभी करणार असल्याची माहिती मिळते, काय ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघितलं तर सर्वाधिक कमी उमेदवार महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आज पराभूत उमेदवारांची वायबी सेंटर येथे बैठक पार पडली। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं शरद पवार यांनी थेट ज्या उमेदवारांकडनं ज्या तक्रारी आज सांगितल्या गेल्या, ज्या मतमोजणी वेळी आणि मतदानावेळी ज्या ज्या चुकीच्या बाबी घडल्या त्या प्रामुख्यानं शरद पवार यांना सांगितल्या आणि या तक्रारी सगळ्या ऐकून झाल्यानंतर शरद पवार यांनी वकिलांची टीम तयार करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे। राज्य पातळीवरती एक आणि केंद्रीय पातळीवरती कायदेशीर लढाई लढण्यासाठी आता शरद पवार यांनी वकिलांची टीम गठीत करण्याची जी माहिती आहे ती मिळते। त्या संदर्भात उमेदवारांना सुद्धा सांगितलेलं आहे। आता 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅटची तपासणी ची वेळ असल्यामुळे तोपर्यंत सगळे पुरावे गोळा करा आणि जेणेकरून पुरावे आपल्या हातामध्ये असल्यानंतर आपण कायदेशीर लढाई लढू शकतो। त्यामुळे तुमचे जे स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी द्या। मतदानावेळी किती टक्के मतदान झालेलं होतं आणि मतमोजणी वेळी किती टक्के मतमोजणी झालेली आहे या संदर्भात आकडेवारीमध्ये जर तफावत असेल तर त्या संदर्भातली सगळी माहिती गोळा करा आणि वकिलांच्या टीमला द्या, जेणेकरून आपण पुढे कायदेशीर लढाई लढू शकतो। त्याचसोबत एक महत्वाचं म्हणजे आपल्याला या विरोधात लढाई लढायची आहे आणि आंदोलन सुद्धा करायचंय, अशा प्रकारची सूचना आज शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांना दिल्याची जी माहिती आहे ती मिळते। सुरुवातीला एक प्रेस कॉन्फरन्स झालेली होती शरद पवारांची एकदम निकालाच्या दुसऱ्या दिवशी, तेव्हा पवारांनी सांगितलेलं होतं की माझ्याकडे सध्या ईव्हीएम बाबत कोणतेही पुरावे नाही, त्यामुळे मी ईव्हीएम बाबत बोलणार नाही। म्हणून आज प्रामुख्यानं पराभूत उमेदवारांना पुरावे गोळा करण्याचे आदेश जे आहेत, सूचना ज्या आहेत शरद पवार यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता कायदेशीर लढाई कशा पद्धतीनं शरद पवार हे स्वतः लढणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद सीमा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शरद पवारांनी यावेळी उमेदवारांना अतिशय महत्वाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे ईव्हीएम विरोधात आता महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं।